नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात धडाकेबाज निर्णय. उद्यापासून सर्वांना आनंदाची बातमी. 23 ऑक्टोबर गुरुवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांसाठी आत्ताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे. आता राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून महाराष्ट्रातील रेशन कार्ड धारकांना एक नवीन तृणधान्य मोफत देण्यात येणार आहे. रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ सोबतच आता ज्वारी सुद्धा मोफत मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार गव्हाचे प्रमाण कमी करून आता रेशन कार्ड धारकांना ज्वारी हे तृणधान्य सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. नक्कीच या निर्णयामुळे राज्यातील रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे वाटप करण्यात येणार आहे. पुढील बातमी बघा. महायुती सरकारने भाऊबीजेच्या तोंडावर राज्यात लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी योजनेच्या इकेवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. सध्या इकेवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा शोध सुरू होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातर जमा केली जात आहे. त्यामुळे 70 लाखाहून अधिक महिलांना अपात्र ठरण्याची भीती व्यक्त केली होती. परंतु आता सरकारने इकेवायसीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला वर्गाची नाराजी नको म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. पुढील बातमी बघा. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची एक महत्त्वाची योजना असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे. या योजनेचे देशभरात कोट्यावधी लाभार्थी आहेत. दरम्यान जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी दिवाळी संपताच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार छठ पूजेच्या निमित्ताने पीएम किसानच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या योजनेचा पुढील 21वा हप्ता वितरित करण्यात येऊ शकतो. पुढील बातमी बघा. नव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या येत्या काळात पूर्ण होणार आहेत. खरतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या प्रलंबित मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. त्यासाठी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली जात आहेत. दरम्यान आता कर्मचारी संघटनांचा पाठपुरावा यशस्वी होईल आणि कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा व्यक्त होत आहे.